नमस्कार, जनवार्तामध्ये आपलं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. गुड मॉर्निंग विधी लिखित ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या नेत्रदान महाशिबिराच्या निमित्ताने ब्रह्मलिखित पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना ब्रह्मलिखित जीवनगौरव पुरस्काराने तर ब्रह्मलिखित भूषण पुरस्काराने ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, संगीतकार अजय अतुल व ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांना गौरवण्यात आले. यावेळी महापौर वैशाली बनकर, वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव, आयोजक आदिनाथ साळवी, वैशाली साळवी, मिरॅकल इव्हेंटचे प्रमुख विनायक रासकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रकारे आजच्या ह्या नेत्रदान महाशिबिराचं नमस्कार पुणे, कसे आहात तुम्ही असे विचारत पुणे प्रांजळपणे मला मराठी एवढंच येतं, फार येत नाही असे सांगत प्रियांकाने पुणेकरांची मने जिंकली. ती म्हणाली, पुण्याशी माझे नाते जुने आहे. माझे वडील लष्करात असल्याने मी 3 वर्षाची होते तेव्हा आम्ही पुण्यात राहत होतो. माझी मिस इंडियाची स्पर्धाही पुण्यातच झाली. चित्रपटसृष्टीच्या प्रवासाची सुरुवातही या शहरातून झाली आहे. त्यामुळे हे शहर माझ्यासाठी खास आहे. तुम्ही एवढे सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलात याचा आनंद होत आहे. नेत्रदान ही फार मोठी गोष्ट आहे. डोळे लहान आहेत पण पूर्ण विश्व या लहानशा खिडक्यांमधून आपण बघू शकतो. आपल्याला ते सहज मिळाले म्हणून त्याचे मूल्य समजत नाही, पण ज्यांना डोळेच नाही ते आयुष्यातील बऱ्याचशा अनुभवांना मुकतात. नेत्रदान ही अशी गोष्ट आहे की ज्याद्वारे मृत्यूनंतरही आपण जगू शकतो. त्यामुळेच नेत्रदानासाठी पुढे या असे आवाहनही प्रियंकाने केले. इस तरह के प्रोग्राम का पता नहीं, लेकिन नेत्रदान मेरे हिसाब से एक बहुत ही नेक चीज़ है. एंड आई थिंक ये ना सिर्फ देश के लिए बट ह्यूमैनिटी के लिए बहुत ज़रूरी है. आप किसी और को विजन देते हैं अपनी आंखें देकर, और अपने आप भी उनके ज़रिए बहुत लंबी ज़िंदगी जीते हैं. एंड आई थिंक ये अल्टीमेट चैरिटी होता है, इसलिए मैं उसको नेत्रदान को सपोर्ट करने के लिए यहाँ पे आई हूँ. युवराज म्हणाला, पुण्यात येऊन नेहमीच छान वाटते. मी कॅन्सर रुग्णांसाठी काम करतो. त्यांचे जीवन वाचवण्याचा तो प्रयत्न असतो, परंतु कोणाचे जीवन वाचवणे व कोणाला जीवन देणे यात फरक असतो आणि नेत्रदान हे जीवन देण्याचे दुसरे नाव आहे असे तो म्हणाला. जी बिल्कुल, आई थिंक बहुत ही बड़ा इनिशिएटिव है आदिनाथ साळवी जी ने लिया. तो ऐसे लोग आगे आए, ऐसे काम करें. जैसे कि मैं भी कैंसर पीड़ित लोगों के साथ काम करता हूँ. तो आई डोनेशन एक ऐसी चीज़ है जैसे किसी को जिंदगी देना. माध्यमातून आम्ही यावर्षी भव्य नेत्रदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. आज जर भारतामध्ये पाहिलं तर 1.5 कोटी लोक अंध आहेत, मात्र त्या प्रमाणामध्ये नेत्रदान करण्याची जनजागृती लोकांमध्ये झालेली नाही. हेही गोष्ट आमच्या निदर्शनास आल्यानंतर मी मोठ्या प्रमाणावरती नेत्रदान लोकांनी करावं यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प आयोजित केला. त्यानुसार आज आम्ही 25,000 लोकांनी नेत्रदान करावे असे आयोजन केलेले आहे. यासाठी प्रियंकाजी चोपडा, युवराज सिंग यांना आमंत्रित केलेले आहे आणि या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांना नवी दृष्टी मिळण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण निगवेकर यांनी व्यक्त केले. विश्वमाता फाउंडेशनच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या विश्वरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी भारत सरकार पर्यटन मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष वैकुंठ कुंभार, फाउंडेशनचे संस्थापक शिवाजी घटके, के.डी. पवार, शिवाजी झावरे आदी यावेळी उपस्थित होते. केशरबाई कुंभार, देवूबाई रासकर, लक्ष्मीबाई राऊत, कस्तूर भोईटे, सूर्यप्रभा पाटील, सुभाष देवकर, दिनेश गोरे, दिगंबर जोशी आदी यावेळी उपस्थित होते. 68 मतिमंद मुलांना स्वतःच्या चाकण येथील कंपनीत नोकरी देऊन त्यांचे संगोपन करणारे सुभाष चित्तर, पल्लवी बनसोडे, अजय साळवे आदींना मान्यवरांच्या हस्ते विश्वमाता व विश्वपिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर शिवाजी झावरे यांना राष्ट्रीय विश्वरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर अरुण निगवेकर म्हणाले, लहानात लहान गावात समाजकार्य करणारी लोक शोधून त्यांना सन्मान करणे हे कार्य म्हणजे एक प्रकारचे देशाचे सामर्थ्य वाढवणे आहे. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे गरजेचे आहे. जगाला दररोज विविध प्रकारच्या वाईट गोष्टींचे दर्शन होत असताना समाजातील समाजकार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान करून त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देणे आज गरजेचे आहे. ज्या ज्या देशांमध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपले करणे म्हणजेच राष्ट्राची शक्ती वाढवणे होय. प्रत्येक व्यक्तीचे ज्ञानाचा ध्यास घेऊन त्यात स्वतःला ओतून घेतल्यास समाजाचा विकास होतो. येणाऱ्या तरुण पिढीसमोर सामाजिक संस्थांचा इतिहास ठेवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. भारताची संस्कृती हीच खरी ताकद असल्याचे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कोंडवा येथे उभारलेल्या न्यू वेदिक कल्चरल सेंटरचे उद्घाटन प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्यपाल के. शंकर नारायण, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी, इस्कॉनचे अध्यक्ष गोपालकृष्ण गोस्वामी, राधानाथ स्वामी, राधेश्याम दास, श्री गुरुचरण दास आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती म्हणाले, भारतीय संस्कृती व शिक्षण पद्धतीने एकात्मता, शांतता, प्रेम, सौहार्द याची शिकवण दिली. हीच भारताची खरी ताकद आहे. प्रेम, सौहार्द, त्याग या भारतीय संस्कृतीच्या तत्वांमुळे आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे ही संस्कृती आणि संस्कृतीची तत्वे टिकली पाहिजेत. मात्र आज समाजातील अनेक अप्रवृत्तींमुळे या मूल्यांना ठेस पोहोचत असल्याचे जाणवत आहे. असे असले तरी इस्कॉन सारख्या संस्था समाजातील शांतता, प्रेम वाढीस लावण्याचे काम करीत आहेत. स्वामी प्रभुपाद यांनी कमी वेळात इस्कॉन उभारून त्याची चळवळ व्यापक केली. भगवद्गीतेतील मानवतेचा धर्म त्यांनी या चळवळीतून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, शिवाजी महाराज, पेशवे यांनी शिक्षण, समाज सुधारणा, स्वातंत्र्य चळवळ, राजकारण आणि समाजकारणाचे धडे दिले. तसेच पुण्यात निर्माण झालेल्या चळवळीने देशाला नेतृत्व दिले. अशा ऐतिहासिक व सांस्कृतिक चळवळीचा वारसा असलेल्या पुणे शहराने मला नेहमीच आकर्षित केले. याच शहरात इस्कॉनचे वेदिक केंद्र सुरू केले. ही महत्त्वाची बाब आहे. या केंद्रामुळे शहराच्या परंपरेत भर पडेल असे गौरवोद्गारही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी काढले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
पोलीस विघ्नहर्ता नासाच्या वतीने 150 शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुल रेहमान, सहपोलीस आयुक्त संजीव कुमार सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, SS सोळुंखे, न्यासाचे विश्वस्त राजीव साबळे, इसाक जाफर, हेमचंद्र मासुळकर, प्रताप निकम आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिसांकडे कायमच बोटे दाखवली जातात, मात्र यावेळी 4 बोटे स्वतःकडे आणि 1 बोट पोलिसांकडे असते हे लक्षात घेऊन समाजाने व्यवस्थित वागले पाहिजे असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले. शिक्षणामधील नैपुण्य आहे ते वाढवण्याकरता छोटीशी मदत करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. या नासाच्या माध्यमातून पुणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या विद्यालयामध्ये शिकणारी ही गरीब घरची मुली त्यांना ही छोटीशी मदत आपण करतो, परंतु या मुला मुलींना ही छोटीशी मदत अतिशय मोठी आहे, मोठी वाटते. तर अशा प्रकारचा उपक्रम हा पुणे शहरामध्ये सुरू आहे, हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. बौद्धिक क्षमता पैसेवाल्यांच्या घरात निर्माण होत असून ती गरिबांच्या घरात निर्माण होते. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास पाठबळ देण्यासाठी शिष्यवृत्ती देणे हा चांगला उपक्रम आहे. या छोट्या कामामुळे पोलीस खात्याची प्रतिष्ठा उंचावेल. शिष्यवृत्ती धारकांची संख्या आणि रक्कम सहकाराशी चर्चा करून वाढवली जाईल आणि पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही पोळ यांनी सांगितले. महागड्या विजेमुळे उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित होत आहेत असे प्रतिपादन उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले. शहरातील मूलभूत सुविधांबाबत जनसंपत्ती बचाव समितीच्या वतीने आयोजित परिसंवादात फिरोदिया बोलत होते. सुनीती सुर, प्रताप रावळ, DV लोणकर, पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, संस्थेचे अध्यक्ष शशिकांत कोलते चर्चासत्रात सहभागी झाले होते. फिरोदिया म्हणाले, महाराष्ट्रात जकात, महागडी वीज तर अन्य राज्यांकडून देण्यात येत असलेल्या औद्योगिक सवलती यामुळे राज्यातील उद्योग अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत. टाटांनी सर्वप्रथम पिंपरी चिंचवडमध्ये वाहन कारखाना सुरू केला, मात्र अलीकडे त्यांनी गुजरात, कर्नाटक, उत्तराखंडमध्ये नवनवीन कारखाने सुरू केले. ह्युंदाई आपण आपल्या राज्यात आणू शकलो नाही. परिणामी चेन्नई, गाझियाबाद, गुडगाव ही शहरे ऑटो हब म्हणून पुढे आली. वाहन उद्योग आपल्याच राज्यात राहावा म्हणून सरकारने प्रयत्न केले नाहीत. यावरून सरकारचा त्या खात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो. पुढे ते म्हणाले, कचरा, रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण या बाबी महापालिकेशी संबंधित असल्यामुळे नगरसेवकांची निवड काळजीपूर्वक करा. इतरांना दोष देऊन चालणार नाही. भुयारी मेट्रोची गरज असताना एलिव्हेटेड पद्धतीला मान्यता देणे चूक आहे. वाहतूक सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही. जंगली महाराज आणि फर्ग्युसन रस्ता एकेरी केल्यामुळे आपटे रस्ता पादचाऱ्यांसाठी राखीव ठेवा अशी ही सूचना त्यांनी केली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.